ते एकाच कर्तव्य एकाला समोर काम बघत नाही. त्याच्यामुळे ज्ञानी पुढे जिज्ञासू, त्याच्यात मंद, पुन्हा तीव्र, ज्ञानामध्ये दृढ अदृढ वगैरे. त्यांना कसं कसं कर्तव्य सांगितलं. अधिकारानुसार त्या ठिकाणी शास्त्राने कोणत्या अधिकाऱ्याला कोणती कर्म किंवा उपासना किंवा ज्ञान या तिन्हीपैकी अधिकार परत्वे कोणती साधना सांगितली. त्याकरिता जो ज्ञानी आणि जिज्ञासू यामध्ये ज्ञानाचेही दोन प्रकार केले आणि जिज्ञासूचेही दोन प्रकार केले. ज्ञानामध्ये एक दृढ ज्ञानवान आणि दृढ बोधवान आणि दुसरा आहे मंद बोधवान. जिज्ञासूमध्ये एक तीव्र जिज्ञासू आणि एक मंद जिज्ञासू. मंद जिज्ञासूचे पुन्हा दोन प्रकार केलेत. एक मंद जिज्ञासू आहे तो मंद जिज्ञासू आणि अतिमंद जिज्ञासू. एक बहिर्मुख पुरुष आणि बहिर्मुख पुरुषापर्यंत ही अधिकारी परत्वे ज्याचा जसा अधिकार तशी त्या ठिकाणी कर्म उपासनेची किंवा ज्ञानाची शास्त्राने विधी सांगितला. तर सर्वप्रथम जे ज्ञानापैकी दोन प्रकार सांगितले, एक दृढ बोधवान आणि एक मंद बोधवान. दृढ बोधवान कोणाला म्हणतात तर ज्याच्या ठिकाणी संशय, विपर्यय म्हणजेच प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना आणि विपरीत भावना या तिन्हीही नाहीत. ज्याला ब्रह्माचं आणि आत्म्याचे ऐक्य हे अपरोक्ष अशा प्रकारे दृढ झालेलं आहे, त्याच्यात कोणताही संशय नाही, तो दृढ बोधवान ज्ञानी झाला. त्याच्या ठिकाणी सुद्धा कर्म उपासनेचा असंभव नाही, संभव शकत नाही, कारण तो पूर्णतः ज्ञानी आहे. ज्ञानाचा आणि कर्म उपासनेच्या अधिकारामध्ये आपण पक्षाचं किंवा समसमुच्चयवाद्याचं खंडन करताना विरोध किती येतो हे पाहिलं. म्हणून दृढ बोधवान जो ज्ञानी आहे त्याच्या ठिकाणी कर्म उपासना संभवू शकत नाही, अधिकारी नाही. दुसरा मंद बोधवान जो अधिकारी आहे त्याच्या ठिकाणी त्या संशयामध्ये प्रमाण, प्रमेय किंवा विपरीत भावना असू शकते. म्हणजे संशयासहित, परंतु संशयासहित जो ज्ञानी तो मंद बोधवान समजला जातो. ज्याला बोध प्राप्त आहे परंतु प्रमाण, प्रमेय किंवा विपरीत भावना असे संशय आदी येतात, म्हणून त्याला मंद बोधवान ज्ञानी म्हणतात. मग मंद बोधवान ज्ञानी त्याला सुद्धा कर्म उपासनेचा अधिकार नाही, कारण त्याच्या ठिकाणी चित्ताची स्थिरता आणि अंतःकरणाची निर्मलता झालेली आहे. मग हे जे संशय आदी येणारे त्याला अडथळे आहेत, या संशयाच्या प्रमाण असंभावनेला आपण श्रवण करणं गरजेचं आहे. प्रमेय असंभावना असेल तर मनन करणं गरजेचं आहे. विपरीत भावना असेल तर निधिध्यासन करण्याचं गरजेचं आहे. म्हणजे वेदांत चिंतन, श्रवण, मननाद, निधिध्यासन आदी हेच मंद अधिकाऱ्याने करावे. त्यांनी पुन्हा कर्म उपासनेत जर तो प्रवृत्त झाला तर कर्म उपासना करताना त्या कर्त्याच्या ठिकाणी कर्तृत्व भ्रांती असावी लागते, त्या ठिकाणी कर्म असावं लागतं आणि त्याची कर्म आणि क्रिया याची त्रिपुटी असावी लागते आणि ते सत्यत्वाने केलं जातं. म्हणून मंदबोधवान जर पुन्हा कर्मामध्ये प्रवृत्त झाला तर पुन्हा तो द्वैतामध्ये जाईल, त्याचा मंद जो बोध आहे तो सुद्धा राहणार नाही. म्हणून मंदबोधवाद अधिकाऱ्याने सुद्धा ज्ञानाचंच किंवा श्रवण, मनन, निधिध्यासन आदी वेदांताचं चिंतन करावं. त्याला उदाहरण कोणतं दिलं? पक्षाचं कसलं अंड्याचं दिलं? पक्षाचं अंड. त्या उदाहरणामध्ये असं सांगितलं, जर एखादा ठराविक काल झाल्याच्या नंतर म्हणजे कर्म उपासना कुठपर्यंत करायची, जोपर्यंत अंतःकरणाची शुद्धता आणि स्थिरता होत नाही तोपर्यंत कर्म उपासना करायची. म्हणजे एखादा पक्षी असेल, त्या पक्षी काय करतो, अंड्यामध्ये जी उष्णता आहे, जी ऊब आहे ती कुठपर्यंत जातो, जोपर्यंत त्या अंड्यामध्ये त्या अंड्याच्या आतमध्ये असणारं द्रव्यामध्ये पक्षी हा रूप घेण्याकरिता किंवा जीवत्व आल्याच्या नंतर अंड्यामधील द्रव्यामध्ये जेव्हा जीव तयार होतो तिथपर्यंतच त्या पक्षाला उष्णता देण्याची गरज असते. एकदा का अंड्यामध्ये जीव उत्पन्न झाला, पुन्हा जर त्याने उष्णता दिली तर ते द्रव्य अधिक उष्ण होऊन आतल्या पक्षाचा जसा नाश होतो, तसं या अधिकाऱ्याने कर्म उपासना केल्याच्या नंतर अंतःकरणही स्थिर झालं आणि निर्मल झालं आणि पुन्हा जर तो तेच करत राहिला तर त्या ठिकाणी तो ज्याचा मंदबोध झालेला उत्पन्न झालेला असतो तो सुद्धा त्याच्या पुन्हा कर्म उपासना रूपी द्वैतामुळे नष्ट होऊन जाईल आणि अद्वैताचा मंदबोध जो होता तोही जाईल. म्हणून मंद अधिकाऱ्याने कर्म उपासनेमध्ये पुन्हा प्रवृत्त होऊ नये, पुन्हा त्याने वेदांताचं चिंतन करावं. हे ज्ञानाचे दोन प्रकार, एक दृढ बोधवान आणि एक मंद बोधवान. एकाला
संशयादिरहित आहे तो दृढबोधवान आणि संशयादी सहित जो आहे तो मंदबोधवान. जिज्ञासूचेही दोन प्रकार केले, एक तीव्र जिज्ञासू आणि एक मंद जिज्ञासू. म्हणजे मोक्ष प्राप्त करण्याची ज्याला तीव्र इच्छा आहे आणि ज्याला मोक्ष प्राप्त करण्याची सामान्य इच्छा आहे, असे दोघांचे फरक. तीव्र इच्छा ज्याला आहे तो तीव्र जिज्ञासू आहे आणि ज्याला मंद इच्छा आहे तो मंद जिज्ञासू आहे. तीव्र इच्छा असणारा जो मुमुक्ष आहे, जिज्ञासू आहे, याला सुद्धा तीव्र इच्छा असल्यामुळे कर्म उपासना करण्याची गरज नाही. तोही अधिकार संपन्न झालेला असतो, परंतु त्याला बोध प्राप्त नाही. श्रवण, मनन, निधिध्यासन, विवेक, वैराग्य, ज्यावेळेस आपण समाधी साधन चतुष्टय किंवा अधिकाऱ्याचा क्रम पाहताना त्याची अधिकाऱ्याची व्याख्या अशी पाहिली की निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेने ज्याचे अंतकरण स्थिर आणि निर्मळ झालेलं आहे आणि अज्ञानाचंच आवरण ज्याच्या ठिकाणी आहे आणि मोक्षाची ज्याची तीव्र इच्छा आहे तो हा तीव्र जिज्ञासू आहे. म्हणून त्याला पुन्हा कर्म उपासना करायची आवश्यकता नसून त्याने ज्ञानामध्ये म्हणजे वेदांत श्रवण मनन निधिध्यासनामध्येच प्रवृत्त व्हावं. आणि मंद जो जिज्ञासू आहे त्याला तीव्र जिज्ञासा नाही, मंद जिज्ञासा आहे. उलट मंद जिज्ञासा आहे, कर्म उपासना जरी तो करत नसला तरी मोक्षाची मंद जिज्ञासा असल्यामुळे तो विहित कर्मामध्ये त्यांनी सांगितलं की प्रवृत्त आहे. विहित कर्म जरी करत असला परंतु सामान्य मोक्षाची त्याच्या ठिकाणी इच्छा आहे, मग पुन्हा जर तो कर्म उपासनेमध्ये अधिक गुंतत राहिला, जी सामान्य इच्छा आहे ती सामान्य इच्छासुद्धा राहणार नाही. सामान्य इच्छेची बलवत्तर दृढ इच्छेमध्ये व्हावं. तो दृढ इच्छावान दृढ जिज्ञासूचं रूपांतर पुन्हा मंद बोधवानामध्ये व्हावं आणि मंद बोधवानाचं रूपांतर दृढ बोधवानात व्हावं. म्हणून त्यांनी कर्म उपासनेचा म्हणजे एकदा एखादा पुरुष जिन्याने वरती जात असेल तर 2 नंबर पायरीवरती गेला, पुन्हा त्यांनी खालच्या पायरीवर येऊ नये, त्यांनी पुढचीच पायरी घ्यावी. त्याप्रमाणे हा मंदबोधवान विहित कर्मातून मात्र तो निष्काम विहित कर्म करत असतो. मग या निष्काम कर्मातून निष्काम उपासना आणि मंद जिज्ञासातून तीव्र जिज्ञासा त्याला प्राप्त होते. हे जिज्ञासूचे 2 प्रकार. मंद जिज्ञासूचा पुन्हा एक अतिमंद असा प्रकार त्यांनी पाळला. अतिमंद म्हणजे काय, तर त्याला मोक्षाची सामान्य इच्छा आहे परंतु विहित सकाम कर्मामध्ये तो आसक्त आहे. मग सकाम कर्मामध्ये आसक्त असल्यामुळे त्याला निष्काम कर्माने जी अंतकरणाची स्थिरता रूपी आणि निर्मलता रूपी जे फळ मिळणार आहे ते मिळणार नाही. म्हणून त्याने सुद्धा सकाम कर्माचे ठिकाणी असणारी आसक्ती त्यागून निष्काम कर्माचा सुद्धा त्याने त्याग करावा आणि ज्ञानामध्येच वेदांत श्रवणामध्ये अंतर्भूत व्हावं. पुन्हा बहिर्मुख जो पुरुष सांगितला त्याची जी वृत्ती आहे ती केवळ विहित निषिद्ध कर्मामध्ये आसक्त आहे, त्याच्या ठिकाणी मोक्षाची कसलीच इच्छा नाही. असं जरी असलं तरी मोक्षाची इच्छा नाही, कर्मामध्ये तो काय आहे, आसक्त आहे. मग अशा पुरुषाने निषिद्ध कर्म करण्यापेक्षा सकाम विहित कर्मामध्ये अगोदर प्रवृत्त व्हावं. सकाम कर्मातून हळूहळू त्यांनी पुढची पायरी जे निष्काम कर्मामध्ये प्रवृत्त व्हावं. असा जो असणारा बहिर्मुख ज्याला मोक्षाची इच्छा नाही असा पुरुष कर्म उपासनेचा केवळ निष्काम कर्म उपासनेचा अधिकारी आहे. मंद जिज्ञासू नाही, अतिमंदही नाही किंवा तीव्र जिज्ञासू नाही, दृढ बोधवान नाही आणि मंद बोधवान नाही. जो बहिर्मुख पुरुष आहे तोच या ठिकाणी निष्काम कर्म उपासनेचा अधिकारी आहे. बरोबर. निष्काम कर्म उपासनेचं काय हे पहा, ज्याला सामान्य इच्छा आहे कोणती कशाची, ज्ञान होण्याची कोणती इच्छा आहे, सामान्य इच्छा आहे. भोगामध्ये बलवत्तर काय प्रवृत्ती आहे आणि श्रवण करण्यामध्ये तत्परता आहे. लक्षात श्रवण करण्यामध्ये काय नाही, तत्परता आहे. भोगामध्ये अतिशय काय बलवत्तर इच्छा आहे आणि फक्त मोक्षाची सामान्य इच्छा आहे. तो कर्म उपासनेचा काय अधिकारी आहे. बाकी हा सोडून मंद जिज्ञासूसुद्धा कर्म उपासनेचा काय नाही, दृढ परोक्ष ज्ञानीसुद्धा मंद कर्म उपासनेचा काय नाही, न दृढ तरीसुद्धा कर्म उपासनेचा काय नाही अधिकारी नाही. मग अधिकारी आहे तरी कोण असा प्रश्न होतो. त्यावेळेला ज्याला मोक्षाची फक्त सामान्य इच्छा आहे कोणती नाही का, आणि भोगामध्ये काय प्रवृत्त आहे बरं का. जेवणाकरता 2-2 कोस जातो
आणि 2 महिने जेवण करतो, एकही दिवस पोटाला येत नाही. तो कशाचा अधिकारी आहे? मग त्याला सांगावं लागत असते, तू पाठाचा अधिकारी नाही, प्रदक्षिणा करायचा. काय करायचा तो याचा काय, तो मला हे मुळेच आवडत नाही. असे बरेचसे पोरं होते ना, कोणात कशाची प्रवृत्ती, कोणात कशाची प्रवृत्ती. मग सांगावं लागत असते त्याला, तुला जे आवडतंय ते तू काय कर. करायचं काय ना, पहिल्या वर्षाला आला तर पुन्हा तिथं मगच भोकावं लागते, काय करावं. आणि ते त्याला आवडत नाही, काय होत नाही. आणि त्याला वाटत असते एकदा माझं गच्छ कसं झालं आणि गच्छाचं पुढे गच्छाने कसं झालं. आनंद आपला बाह्य याच्यामध्ये रमण होता. मग कर्म उपासनेचा अधिकारी कोण आहे? ज्याला मोक्षाची काय नाही, इच्छा नाही, सामान्य इच्छा किती. आणि भोगामध्ये काय बलवत्तर प्रवृत्ती आहे, श्रवणामध्ये इच्छा नाही, तो कर्म उपासनेचा काय अधिकारी. अधिकार भेदानी उपदेश. आता साधनाचा विचार सांगतात, कशाचा. पुन्हा आणखी त्याला विचारलं म्हणलं, पहिल्या तरंगात सांगितला, दुसऱ्या तरंगात सांगितला, पुन्हा आता साधनाचा विचार सांगण्याची आवश्यकता. पण ते प्रसंगोपात पुन्हा काय करावं लागत असं, सांगावं लागत असं, सांगायचं. परिच्छेद क्रमांक 54 मंद परिच्छेद क्रमांक 56 कोणत्या अर्थाचे मुमुक्षुने चिंतन करावे याचा उपदेश. आता मुमुक्षुने कोणत्या अर्थाने चिंतन करायचं, मुमुक्षूच्या बाबतीमध्ये विधी सांगतात, वाचा. हे शिष्य, तुझ्या 3 प्रश्नांचे जे मी उत्तर दिले ते सर्व वेदाचे सार आहे. म्हणून त्याचे ठिकाणी विश्वास ठेविलास तर अनायासाने जन्म मरणरूप संसाराचा नाश होईल. 3 प्रश्न आहे का. मी कोण आहे, जगताचा करता कोण, आणि मोक्षाचं साधन काय. मी कोण आहे, सुदृप चिद्रूप चिदानंद रूपच. मग जगताचा करता कोण आहे, मग ईश्वर आहे की ईश्वरच सर्व. हृदय जीव ईश्वर. जीव जगताचा करता होऊ शकत, जगत आपोआपही होऊ शकत नाही. बरं जीव नाही का आपोआप होत असते का पुढे, स्वभावता जगत होत असे काय, कोणीतरी करता असावं लागतो ना. मग कोण आहे, जीव करता नसून ईश्वर करता आहे. आणि तो ईश्वर कसा आहे, काय आपल्या बरंचसं होऊन गेलेला आहे. तो सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, पण आणखी तो अंतर्यामी आहे, सर्वाला आधार आहे. हे सगळे ईश्वराचे अवच्छेदक आहे. पण ईश्वराच्या ठिकाणी जर आपण परिच्छिन्नता मानली, 6 प्रकारचे काय येतात, आत्माश्रय, अनन्याश्रय, चक्रिका पत्नी आणि विनिगम पराकलोक असे येतात. मग ईश्वर परिच्छिन्न नसून कसं आहे, व्यापक आहे. पण मी कोण आहे, मग त्याच्याकरता याचं साधन कोणतं, कशाचं, मोक्षाचं. कर्म आहे, मोक्षाचं काही नाही. कारण कर्माची फलं कोणती, उत्पत्ती, नाश, विकार आणि संस्कार. याच्यामध्ये मोक्ष काय होत नाही. म्हणून कर्म आहे, मोक्षाचं काय नाही. मग आता कर्म, आता समसमुच्चय वाद, कोणता वाद, त्याचे आपण भरपूर पालक आहे. एकाच पंखाने पक्षी उडू शकत, मग पंख किती पाहिजे, 2 पाहिजे आहे ना. पण केवळ दर्शनाने पाप निवृत्त होत नाही, त्याच्या पुढाची काय पाहिजे, भाव पाहिजे. केवळ जलसिंचनाने फळं येऊ शकत नाही. म्हातारं झाड आहे, त्याला किती पाणी दिलं त्याला कुठं मोहर येत असते का. हे आंबा होता, तुम्हाला कल्पना नाही का, म्हातारा होऊन जातं संस्थेत, त्या बांधावर आंबा होता. ते आम्ही बरेच दिवसाचे असल्यामुळे आम्हाला माहिती आहे, कच्चासुद्धा गोड वाटायचा. ते आंबे पक्षी ठेवतच नसे, ते कच्चेच गोड वाटायचे काय. पुढे मग म्हातारा झाला, काय झाला, म्हातारा पाणी जरी घातलं त्याला येते का,
त्यात पुष्टता असावी लागते. काय असावी लागते? पुष्टता. तर त्याला फळं येत असतात. शेतकरी लोक काय करतात, संत्रा मोसंबी वगैरे जीर्ण झाड झालं म्हणजे काय करतात, तोडून टाकतात. केवळ जलसिंचनाने काम मागत नाही, मग काय असावं लागतं, त्याला पुष्टता यावी लागते. त्याप्रमाणे कर्म उपासनेने ज्ञान उत्पन्न होते. आणि ज्ञानाचं फळ काय मिळते? मोक्ष मिळते. हे सगळं आहे ना. समसमुच्चयवादाचं काय केलं, मग खंडन केलं. पुढे तसं तुमचा अधिकाराचा विचार केला. आता पुढे सुद्धा कशाचा वचावे. जाणावयाचे इतकेच की जगतकर्ता तो ईश्वर, तो माझ्याहून भिन्न नाही आणि मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे. सर्व जाणण्यात हे जाणणे श्रेष्ठ आहे. हे पहा, माझ्यावर ईश्वर काय नाही, मी आणि ईश्वर याच्यामध्ये काय नाही, हे जाणणं सर्वांमध्ये काय. पण हे केव्हा ज्ञान झाल्यानंतर नाही तर आताच म्हणाल तर मीच ईश्वर आहे. कोणी पूजा करता आला तर त्याला तुम्ही म्हणा माझीच पूजा करा. म्हणलं कुठं विचार सगळं सांगितलं आहे, मी गुरु आहे. हे केव्हा आहे? ज्ञान झाल्यानंतर भेद सगळे काय होतात, मावळून जातात. पण जोपर्यंत जीवाजीवाचा भेद तुम्हाला गेले की 5 प्रकारचे भेद काय होतात, गेला कोणत्या तरंगात, पहिल्या तरंगात जातात. ईश्वराचं करत नाही, गुरुचं कर्तव्य झालं. त्याने भेद काय केले पाहिजे, निवृत्त केले पाहिजे. जगताचं काय दाखवलं पाहिजे, मिथ्यातून पुढे जे भेद आहेत त्या भेदाचं निवारण, भेद सांगितले पाहिजे. पुन्हा आणखी काय, संसाराचं काय सांगितलं पाहिजे. आणि पुढे 3 सांगितलेला. आता कोण गेली पाहिजे, जीव ब्रह्म ऐक्य काय सांगितलं पाहिजे. जीवाचं काय केलं पाहिजे, हे गुरुजीचं काय आहे. 5 प्रकारचे भेद काय करायचे, निवृत्त करायचे. पुढे संसाराचं काय पटवून द्यायचं, मिथ्यात्व. आणि जीवाचं ब्रह्माचं काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये भेद काय केले पाहिजे. हे सगळे भेद म्हणजे ज्ञानानंतर आहे. हे सगळं केव्हा आहे, मग ईश्वराचा आणि आपल्या सुद्धा भेद काय होतो, जीवाचा भेद, ईश्वराचा भेद. एक पोरगा म्हणजे ईश्वराचाही भेद. ईश्वराचा भेद का नाही, का नाही? ईश्वर किती आहे, ईश्वर 10-5 आहे का, एक आहे. आणि जीवाचा काय, जीव जडाचा काय, जडाचा काय. पण ईश्वराचा काय नाही, ईश्वर जीवाचा भेद आहे. या ज्ञानाची साधने मागे अनेक वेळा सांगितली आहेत, तथापि अभ्यासास मदत व्हावी म्हणून थोडक्यात पुन्हा सांगतो. हे पहा, तुम्हाला मागच्या पहिल्या तरंगात सुद्धा सांगितले, साधनच्या दृष्ट्या सांगितलं तुम्हाला. त्याचप्रमाणे दुसऱ्या तरंगामध्ये सुद्धा साधन काही श्रवण मनन अंतरंग साधन आहे. पुढे कोणती आहे का नाही. त्याच्यामुळे समाधी सुटका, शम दम उपरम वगैरे. त्याचप्रमाणे दुसरी साधना विवेक वैराग्य, ही सगळ्या साधना. तो वेदांत शास्त्राचा काय अधिकारी आहे, कोणी त्याचा अधिकारी. आणि 2 दोष काय केले पाहिजे, घालवलं पाहिजे, मल आणि विक्षेप. मल कशाने घालवायचा, विक्षेप. जर मल विक्षेप असेल तर वेदांताचा काय नाही, अधिकारी नाही. मल म्हणजे बाप वाचता, श्रवणाला जरी बसला तरी त्याचा काही उपयोग नाही आहे. म्हणून साधनाचा विचार कर. कोणतीही असो, भक्तीची सुद्धा साधन आहे, योगाची सुद्धा काय आहे, यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान समाधी. योगाची काय आहे, साधन आहे. साधनाशिवाय साधण्याची प्राप्ती होऊ शकत पुढे वाचा. राग म्हणजे अनुकूल पदार्थाचे ठिकाणी आसक्ती,
तसाच लोभ द्वेष काम या राजसी व तामसी वृत्तीचा त्याग कर. हे पहा, हे सगळं आसुरी संपत्ती आहे. गीतेमध्ये सुद्धा कार्याच्या विरोधी असणारी जी संपत्ती असते तिला कोणती संपत्ती म्हणायचं? आसुरी. सहकारी असेल त्याला दैवी संपत्ती म्हणतात. या दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितले. किती? आणि किती आहे? 6 गुणाचे आहे. दंभ दर्प अभिमानस्य क्रोध प्राज अज्ञानाच्या विजातस्य पार्थ संपदम. दंभ म्हणजे आपण केलेला सगळा आणखी धर्म तोंडाने काय करायचा, आता जाहिराती लावायच्या काय लावायच्या, त्याला दंभ म्हणतात. दंभ दर्प. दर्प म्हणजे आहे त्याच्यामध्ये मस्त असणे, काहीच नाही. जे काही प्राप्त झालं असेल त्याच्यामध्ये काय असते, उन्मत्त होऊन राहणे त्याला म्हणायचं दंभ दर्प. अभिमानाचे म्हणजे अभिमानाचे. दुसऱ्याचं चांगलं पाहिलं म्हणजे डोकं उठते. दुसऱ्याचं चांगलं झालेलं सहन होत, त्याला काय म्हणायचं? अभिमान आहे ना. मला गोष्ट बिष्ट सांगितलं होते, एका ग्रस्ताचं पोट दुखत होतं. खूप डॉक्टरने इलाज केला पण काही जायचं. तर म्हणलं तुमचं पोट दुखत नाही तर म्हणतो तुम्हाला काय समजते? मला समजते. म्हणलं औषध संपलं. मग तुमचं पोट दुखतं तरी का? मग त्यांनी सांगितलं, म्हणलं एक जमीन मला घ्यायची, आम्हाला सोयीस्कर होती. ती कोणी घेतली? त्याला सांगितलं, म्हणलं हे बा काय कर, पण किती पैसे घे पण कोणाला दे. आणि आम्हाला न देताना कोणाला दिले? दुसऱ्याला दिले. म्हणजे त्याचा परिणाम काय झाला? दुसऱ्याचं चांगलं पाहून पोट दुखणे, डाळ उठणे, विपरीत कल्पना करणे, याला अभिमान म्हणतात. दंभ दर्प अभिमानस्य दंभ दर्प अभिमान क्रोध पारुष्य. क्रोध जळफळ म्हणे काय म्हणे? अभिमानस्य क्रोध पारुष्य म्हणजे दगडासारखं अंतःकरण. हे जे लोक मारले ना 28, मारणाऱ्या माणसाचं अंतःकरण कसं असलं पाहिजे? दगडासारखं. आणि 2 पदार्थाला विवेक न कळणे याला काय म्हणायचं? दिसायला 6 आहे पण त्याच्यातला एक सर्पाचा पिलू आहे. जीव घेतल्याशिवाय राहत नाही. दैवी संपत्ती. अभयम सत्व संशुद्धी. दानम दमश्य स्वाध्याय तपम दयाभूतेषु लोलुपम मानव तेजस्मा धृती शौच द्रोह नाती भवंती संपदम. एक गुण माणसाला कीर्तिमान करतो. काय करतो? कीर्तिमान करत असं. म्हणून हे सगळे आहे ना, द्वेष वगैरे सगळे हे तमोगुणाचा विचार आहे. कशाचा? काम क्रोध वगैरे जे आहे ना, काम येश क्रोधे रजोगुण तमस्त्व ज्ञानजम विधी मोहनम सर्व प्रमादालस्य निद्राभे. चुका करणं हा कोणाचा आहे? चुका करणं समस्या. हे सगळे आसुरी संपत्तीचे गुण आहे. पुढे त्या ज्ञानाच्या विरोधी आहेत. ज्ञानाच्या काय आहे? विरोधी. मग आसुरी संपत्ती मनुष्य देह प्राप्त होणे सुद्धा मूर्ख ठेवते. काय ठेवते? कोणती संपत्ती? आसुरी संपत्ती. ज्ञानी कोणती संपत्ती? दैवी संपत्ती. मग खरा श्रीमंत कोण? जो दैवी संपत्तीने युक्त आहे तो खरा काय आहे? आणि दैवी संपत्ती नसेल तर जो दिसत जरी असला तरी त्याला काय म्हणता येत नाही? श्रीमंत म्हणता येत. पुढे म्हणून त्यांचा नाश करण्याची जिज्ञासूस आवश्यकता आहे. विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती आणि मोक्षता ही 4 ज्ञानाची अंतरंग साधने आहेत. हे मात्र पाहिजे आहे. विवेक वैराग्य समाधी षटक वगैरे ज्ञानाचे कोणते साधन आहे? मग ते बहिरंग
कर्म उपासना वगैरे काय वैराग. पुढे विवेक झाला तरच वैराग्यादी उत्पन्न होतात, म्हणून विवेक प्रधान आहे. त्या विवेकाचे स्वरूप थोडक्यात सांगतो. नाही बा, विवेकापासूनच वैराग्य प्राप्त आहे. दोषापासून वैराग्य प्राप्त होण्याची टिकत नसते. सडका माया आपण काय करतो, फेकून देतो, तिचा आपला त्याग होतो. आणि चांगला आला तर मग आंब्याविषयी खरोखरच वैराग्य आहे का? म्हणून दोषाने युक्त असलेलं वैराग्य असं टिकत नसतं. वैराग्य म्हणजे किंवा मनासारखं नाही झालं म्हणजे वैराग्य होत असेल. सुनबाई म्हाताऱ्याला बोलली काही सासरी वाला वैराग्य प्राप्त होते. जा म्हणलं, तुम्ही माझं ऐकत नाही ना, चाललो म्हणलं मग कुठे आळंदीला. तिथं पाहायला वेळ टिकत असते का? घरच्या सवयी कशा, इथल्या सवयी कशा. काय घरी चहा प्यायला मिळत होता, इथं साधं पाणी मिळत. मग त्याला वाटत असते बरं आहे आपलं घरीच बरं होतं. पुन्हा समजाने कुठं येतो, घरी येत असतो. मला घरी कसा येतो, मग त्याच्या घरी म्हैस होती बघा. आणि ती म्हैस बरोबर वेळेवर कुठं जायला लागली, घरी. नाही का, मग म्हाताऱ्याने तिचं काय धरलं, शेपूट बाहेर पडलेला होता. आणि मग तो काय म्हैस गोठ्यात शिरायला लागली घरात. आणि मग म्हातारा म्हणतो, अगं म्हशी. म्हणून हे वैराग्य टिकत नसते. म्हणून वैराग्याला विवेकाचं बळ लागतं. कशाचं? विवेकासहित वैराग्याचं. धगधगीचं ज्वाळ अग्नी जायचं. तुमच्या 12व्या अध्यायामध्ये आहे ना, सामान्य यांनी काम भागते का ते? योगशास्त्राला काय पाहिजे? वैराग्य. पुढे त्या विवेकाचे स्वरूप थोडक्यात सांगतो. पारावार जो संसार, त्याचे वारंवार मृगजलाप्रमाणे मिथ्यात्व चिंतन करावे. तुमचा 15वा अध्याय झाल्यामध्ये आला, त्याच्यामध्ये संसाराचं मिथ्यात्व सुंदर सांगितलेलं आहे. 7व्या अध्यायात सांगितलं, पण थोडक्यात सांगितलं. दैवेशा गुणमयी मनोमय मामेवये प्रबद्धन्ते. तिथं सांगितलं नाही. माया तोरण जाणं म्हणजे सामान्य आहे का? पण त्यापेक्षा जास्त वर्णन 15व्या अध्यायात आहे. ऊर्ध्वमूल मदर्शक. संसार कसा आहे? अश्वत्थम प्राव्ययम. मुळामध्ये तो कसा आहे? स्थिर स्वरूपाचा आहे का अस्थिर स्वरूपाचा आहे? त्याच्यासमोर पंखाचा वेग सुद्धा काय पडतो? एक शाखा कधी झाली आणि दुसरी शाखा कधी गेली, ध्यानामध्ये येऊ शकत. मग असा असलेला पैशीच याची स्थिती नासत जाय म्हणून यायचे म्हणते. म्हणून विवेक असेल तर वैराग्य टिकते, विवेक नसेल तर वैराग्य टिकत नाही. पुढे अपरावार रूप जो आत्मा, तो सत्य आहे. जसा गारुड्याचा खेळ पाहताना पुत्रास पिता म्हणतो की हे आम्र वृक्षादी सर्व गारुड्याने केलेले मिथ्या आहेत, या सांगण्याने पुत्र गारुड्याने केलेल्या पदार्थास मिथ्या समजून गारुड्यास सत्य समजतो. तसेच जगत मिथ्या सांगितले म्हणजे आत्मा सत्य जाणावा. गारुडी असतो ना, खेळ दाखवतो. खापरकुटीचे काय करतो तो, असं परफेक्टपणा. मग खापरकुटीचा जो रुपा करतो तो भीक कशाला मागतो? मग खापरकुटीचा रुपा केला तो खरोखरच रुपा आहे, दिसण्यापुरता आहे. मग संसार दे का नाही, ते स्वप्नीचे. आणि मनोनी चिंती चरण कमा. हे सगळं वेदांताच्या मिथ्या म्हणतात. क्षणोक्षणी बदलते. तशी ज्याची स्थिती नासत जाय, क्षणोक्षणाला बदलत असेल तर त्याला, म्हणून त्याला मिथ्या म्हणायचं. काय म्हणायचं?
आहे त्या स्थितीमध्ये राहते का त्याच्यात बदल होत राहतो सगळा. मिथ्या शब्दाचा अर्थ न दिसणे असं नाही, दिसत असूनही त्याच्याविषयी सत्यत्व बुद्धी नसणे, याला काय म्हणायचं. सत्यत्व बुद्धी गेली आणि मिथ्यात्व बुद्धी आली, त्यालाच कोणती बुद्धी, ज्ञानाने कोणती बुद्धी झाली ते दृष्टांत सांगितलं. मला वेळ जास्त जाईल म्हणून सांगत नाही. कोणती बुद्धी आली पाहिजे, दोषाने बुद्धी आली ती सुद्धा कमी पडते. दोष आहे ना, त्याहीपेक्षा कोणती बुद्धी पाहिजे. जसा सडका आंब्याचा आपण काय करतो, त्या करतो. जसा मिथ्यात्व जर कळालं तर चांगल्या आंब्याचा काय करतो तो. मित्र होता ना, त्याची पार्टी होती, लग्न झालं, मग त्याचे मित्र आले सगळे, मग पार्टी द्यायची. काय तुमचा बटाटा वडा म्हणा, काय आलं तर फळ आहे, काय तुम्हाला जास्त माहिती असेल, मला काय नाश्त्याच्या वेळा चालते ना. मग ते सगळे काही दिले वाजले. ते म्हटलं तुझ्या हातचं नको, कोणाच्या हातचं नको, आता चहा बी कोणाच्या हातचं नको. नुकतंच चतुर्भुज झालेला आहे ना. म्हटलं आता तुझ्या हातचं नाही, कोणाच्या हातचं, तर मला समजून घ्या. पण ते सगळं काय दिलं, पण त्यांनी काय दिलं, फळं. कपाटामध्ये काय होते, काचेचं कपाट होता, ती फळं दिसत होतं सुंदरपैकी, सफरचंद, काय देवगडचा हापूस वगैरे. तो म्हटलं काय हे फळं कोणाकडचं ठेवले, दुसरे तुझे मित्र येणार आहे का. म्हटलं घेऊन ये बघू ते फळं. मग ते फळं काय केले, आणून ठेवले का. म्हटलं मूर्ख दिसतो, फळं आणून ठेवले, मग काय सफरचंद तसंच ठेवायचं असते, असं खायचं असते का, मग त्याला कापण्याकरता काय पाहिजे. मला सूर्य ऐकायला नको का. मग त्याने सूर्य आणली की पाणी आणलं, आणि ते पाणी त्या फळावर काय केलं, टाकल्यावर ते फळं विरून चालले. ती फळं झाडाची तोडली होती का मातीची बनवली होती. आता बुद्धीवर का खाण्याची, आता कोणती बुद्धी आहे, मिथ्या. आतापर्यंत कोणती होती, ज्ञानाने कोणती बुद्धी तयार होते, मिथ्या. या सांगण्याने झालं का? या अंतरंग साधनाप्रमाणेच श्रवण मननादी अंतरंग साधने आहेत. श्रवणाने ज्ञान संपादन करून अज्ञानाचा नाश कर. ज्ञानाचे स्वरूप अन्य शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे सांगितले आहे. श्रवणाने काय करायचं, अज्ञानाचा काय करायचा. श्रवणच केलं नाही तर अज्ञान जाईल तुझं, नाही का. शाळेतच गेला नाही तर आपाप विद्या येतात का. मग तो श्रीमंताचा मुलगा आहे म्हणायला लागेल, शाळेत नाही गेला तरी तुला काय येते, ज्ञान येते का. मूर्खच राहतो. मग ज्ञानाची इच्छा असेल तर कुठे गेलं पाहिजे. तसं आहे विवेकाचं काय केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. श्रवणे परीक्षिते अंतर्लाभपदे तरी अवधाने कले, आणि मग सर्व सुखाचे, हे प्रतिज्ञोत्तर माझे. परंतु ते बरोबर नाही, म्हणून महावाक्यानुसार ज्ञानाचे स्वरूप सांगतो. कोणत्या वाक्यानुसार, महावाक्यानुसार आहे ना. 4 प्रकारचे महावाक्य. कोणते कोणते 4 आहे. कोणत्या वेदातलं कोणतं आहे सांगाल का. अहम ब्रह्मास्मी यजुर्वेद, तत्वमसी सामवेद, प्रज्ञानाम ब्रह्म ऋग्वेद, आणि अयम आत्मा ब्रह्म यजुर्वेद, अथर्ववेद. पंचदशीमध्ये त्याच्याकडचं एक प्रकरण आहे का, 8च श्लोकाचं आहे. त्याला महावाक्य विवेक. त्याला महावाक्य का म्हणतात. महावाक्य ही जीव ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन करणारे असतात, आणि त्याच महावाक्याच्या द्वाराच मोक्ष मिळतो. म्हणून महावाक्य किंवा आत्म्याची असणारी परिच्छिन्नतेची भ्रांती आणि ब्रह्माची परोक्षतेची भ्रांती
ही निवृत्ती करणारे असतात आणि आभानापादक जे आवरण आहे ते याच महावाक्याच्या श्रवणाने होतं. बरोबर आहे. तेव्हा अक्षरावर जाऊ नका. कशावर? ते अक्षरावर नाही जायचं. अक्षर किती? प्रज्ञानम, 2च अक्षर आहे ना. किती? प्रज्ञानम. अक्षरावर जायचं का? मग एखादं एवढं मोठं वाक्य आहे, अर्थ काहीच नाही त्याला. शिव्या देतात ना माणसं, हे लांबलं तर शिव्या, त्याला काय अर्थ नसते. मग अक्षरावर नाही जायचं. त्याचा अर्थ कोणता आहे? तो अर्थ प्रज्ञानम ब्रह्म. याच्यावरती जीव ब्रह्माचं काय होते? जीवाचा जीवपणा जाऊन कशाला प्राप्त होतो? ब्रह्मभावाला भाव. मग त्याला कोणतं वाक्य म्हणायचं? महावाक्य. अक्षर किती आहे? प्रज्ञानम. काही याच्यामध्ये जर काही ना सर्वनामाचं आहे. तत्वम. तत् काय आहे? त्वम. अशी क्रिया बघ. तत् म्हणजे काय? त्वम म्हणजे काय? आणि अर्थ काय नाही दिलं. हेतू आहे. कोण भूत आहे का? मग तुझा विचार करावा लागतो. तत्चं लक्ष काय? वाच्यार्थ काय? लक्षार्थ काय? तुमचा वाच्यार्थ काय? तुमचं ऐक्य करायचं आहे. वाच्यार्थाचं ऐक्य होते का? मग कोणाचं? मग तत्चं लक्ष कोण आहे? आणि तुमचं कुठंच ते म्हणजेच आत्मचैतन्य. मग आत्म्याचं आणि काय व्हायचं? ब्रह्माचा. त्याच्यामध्ये द्वैत आहे का? अभेद आहे? बरं का? मग कुठंच ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्मच किम स्वरूप आहे. दोघांमध्ये कोणत्याही प्रकारे काय? हे झालं वेदांताचं तत्वज्ञान. कुणाचं? आणि वेदांत खेरीज करून बाकीचे दर्शन करायला तम पदाचा ब्रह्म काय करीत नाही. ब्रह्म विचार फक्त कोणत्या वेदांतामध्ये. आत्मविचार आहे. नाही आहे का? काय केलेलं आहे? ब्रह्मविचार कुठे आहे? आत्मविचार आहे. तुमच्या सांख्याचा सुद्धा कोणता विचार आहे? ब्रह्मविचार आहे का? वेदांतामध्ये अर्थात तो ब्रह्म जिज्ञासा. पुढे जीवेश्वरांच्या ठिकाणी जो भेद प्रतीती दर्शक माया आणि अविद्या भाग आहे त्याचा त्याग करून भेदरहित जो चैतन्य भाग आहे तो तू जाण. तत्वमसी महावाक्याचा विचार. त्याच्याकरता जीवेश्वरासहित जीव आणि ईश्वर काय करायचं? मायेमुळे आहे. मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब कोण झालं? ईश्वर. आणि अविद्येमध्ये पडलेलं प्रतिबिंब. माया आणि अविद्या दोन आहे का? एकच आहे? एकच आहे. माया का म्हणायचं? सत्वगुण प्रधान म्हणून शुद्ध आणि सत्वगुण प्रधान असते म्हणून ती माया. किंवा इष्ट अनिष्ट अशा विचित्र पदार्थांना जे दाखवते ती माया. अघटित पदार्थ दाखवतो. घटनापटी अशी ती माया. नाही पदार्थ दाखवत. तिला काय म्हणायचं? अविद्येला. अविद्या ही मलिन किंवा तिच्यामध्ये रजगुणाचं आधिक्य जास्त असतं. किंवा अशुद्ध जे मायेचं स्वरूप ती अविद्या. किंवा ब्रह्मस्वरूपावर जे आवरण घालते ती अविद्या. किंवा ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानाने जी विद्यमान राहत नाही ती अविद्या. पंचदशीमध्ये शुद्ध सत्व प्रधान असते ना, तिला माया म्हणायचं. आणि मलिन सत्व प्रधान असू त्याला अविद्या म्हणायचं. मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब ईश्वर आणि अविद्येमध्ये पडलेलं प्रतिबिंब जीव. मग अविद्येमध्ये पडलेलं प्रतिबिंब असल्यामुळे अल्पज्ञ. बरं का? आणि मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब असल्यामुळे सर्वज्ञ. कारण माया ही स्वच्छ आहे. काय? काचेसारखे आहे. मग त्याच्यामुळे ईश्वर सर्वज्ञ आहे. आणि जीव कोण आहे? नुसताच सर्वज्ञ आहे का सर्वशक्तिमान आहे? नुसताच सर्वशक्तिमान आहे का सृष्टी निर्माण करतो? हे सगळे ईश्वराचे वच्चे जग लागायचे. कोणाचे? अल्पज्ञ अल्पशक्तिमान आहे. कोणाचे लावायचे? ईश्वराच्या ठिकाणी बंद आहे का? मग काय आहे? मोक्ष आहे.
जीवाच्या ठिकाणी बरं नुसतं ईश्वराच्या ठिकाणी मोक्ष आहे का? जो कोणी सेवक असेल त्याला मोक्ष देतो. सगळी ईश्वराचं 6व्या तरंगात आहे. पुढे थोडक्यामध्ये येणार आहे, तुझा विचार करू पुढे. म्हणजे भाग त्याग लक्षणेने जीव ईश्वरांची एकता जाण. बाबा रे, विनाशी जो देहादी संघात तू नाहीस, अविनाशी ब्रह्म तू आहेस. जशी आकाशाच्या ठिकाणी नीलता आणि कटाहरूपता नसून मिथ्या प्रतीत होते, तसाच वृक्षरूप संसारही आत्म्याच्या ठिकाणी मिथ्या प्रतीत होतो. खरोखरच प्रतीत होतो का? आकाशाच्या ठिकाणी नीलता दिसते, खरोखर निळ आहे का आकाश? आकाश गोल दिसते, खरं गोल आहे का ते? प्रतिती येते याची वाट काय? मिथ्या प्रतिती. काय करायची? खरी नाही. कोणती? एखाद्या दोरीवर ते सापाची प्रतीती येते, खरी आहे का मिथ्या आहे? मग तशी संसार अधिष्ठान ब्रह्मावर ते संसाराची प्रतीती जे येते ती सत्य नसून काय? असंच आहे. नरूपमस्य नांदवनाच्या अधीर अश्वत्थम येणं स्वीरुण असंग शस्त्रेण. असंग शस्त्रेण म्हणजे ज्ञानाने. एकदा ज्ञान झालं की संसार काय झाला? संपला. वरचे श्लोक आहे ना, अज्ञान जन्य संसार आहे. अज्ञानात संपला की संसार काय झाला? संपला. पुढे संसारास वृक्ष शब्दाचा प्रयोग श्रुती स्मृतीमध्ये प्रसिद्ध आहे. आता मोक्ष साधन ज्ञान आहे हा अर्थ दुसऱ्या रीतीनेही व्यवहाराचे चिंतन केल्यास समजून घेण्यासारखा आहे. त्याचे रूपकाने वर्णन करतो. त्याचं रूपकाने काय करायचं आहे? पुढे परिच्छेद क्रमांक 57 ज्ञानी व अज्ञानी यांचे रूपकाने वर्णन. कोणाचं ज्ञान? त्याचं वर्णन कधी करत? ज्ञानाला ना अज्ञानाला एक दुसरा दिवस देऊन टाकला. याचं वर्णन कधी? इथेच